नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आत्ताच्या घडीची सर्वात राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी तसेच तमाम शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मित्रांनो, ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आणि भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, राज्याचे ते मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना असं वाटत होतं की शिवसेना ठाकरे आता संपणार। मात्र ठाकरे ब्रँड कधी संपत नसतो हेच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा दाखवून दिले आहेत। उद्धव ठाकरेंना अनेक नेते, कार्यकर्ते, नगरसेवक, खासदार, आमदार सोडून गेले, मात्र तरी देखील उद्धव ठाकरे डगमगले नाही आणि जोमाने या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात उभा राहिली। नंतरच्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून अनेक लोक, कार्यकर्ते, नेते जात राहिले, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये पुन्हा एकदा मोठमोठे पक्षप्रवेश देखील होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। बाळासाहेब ठाकरे यांची स्थापन केलेली शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा संघर्ष करीत आहे। ते संघर्ष पाहता अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येत असून मातोश्रीवर त्यांच्या हातून शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करून घेत आहे। मित्रांनो, असाच एक पक्षप्रवेश या ठिकाणी घडून आला आहे। तर बातमी आहेत मित्रांनो, मुरबाडमधील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे। पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे। यावेळी शिवसेना नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। या अशा पक्षप्रवेशामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात बळ मिळताना आपल्याला दिसून येत आहे आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जोमाने या ठिकाणी सत्ता संघर्षात आपला पाय रोवताना दिसत आहे। तर मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।